माझा आत्माए शुकडे पाहत राहतो येशू तारितो हो यामुळेच माझा बहुवन भोसले विवाहाने संयुक्त करण्यासाठी ईश्वरासमोर व या मंडळीसमोर आपण येथे जमलो आहोत। विवाहाची स्थापना ईश्वराने केली असून विवाह स्थिती पवित्र स्थिती आहे। गायलातील कानागावी झालेले विवाह साजरा राहून आपल्या प्रभूने विवाह स्थिती पवित्र स्थिती आहे असे दाखविले। विवाह हा सर्व प्रकारे सन्माननीय आहे असे पवित्र शास्त्रात सांगितले असून तो ख्रिस्त व त्याची मंडळी याच्या रहस्यमय सहयोगाचे निदर्शक आहे। या कारणामुळे पुरा विचार न करता वाजव दृष्टीने कोणी विवाहात प्रवृत्त होऊ नये। विवाहात प्रवृत्त होणाऱ्या स्त्री पुरुषांनी पुरा विचार करून आदराने देवाचे सद्भय मनात बाळगून आणि विवाहाच्या स्थापनेचा उद्देश ध्यानात धरून विवाहात प्रवृत्त व्हावे। वधूवरांनी परस्परात आयुष्यभर सोबत करावी, मदत करावी व परस्पराचे समाधान करावे हा विवाहाच्या स्थापनेचा उद्देश आहे। गृहस्थाश्रमाची पवित्र संस्था सतत चालू राहावी आणि प्रभूचे वातार अशी जी संतती तिला धार्मिकतेचे शिक्षण म्हणून ती धर्मशील बनावी असा हे विवाहाचा एक उद्देश आहे। ज्या समाजाचे घटक ज्या संस्था सन्मान्य समजून वागतात तो समाज प्रबळ व सुखी असतो। म्हणून समाजस्थाप हा विवाहाचा एक उद्देश आहे। अशा पवित्र विवाहाने संयुक्त होण्यासाठी हा पुरुष म्हणजे कुमार निखिल जॉन श्रीसुंदर व ही स्त्री म्हणजे कुमारी वैशाली प्रल्हाद भोसले येथे आली आहे। स्त्री संयुक्त न होण्याचे योग्य कारण जर आपल्यापैकी कोणाला दाखवता येत असेल तर त्याने किंवा तिने ते आत्ताच दाखवावे। कुमार निखिल जॉन श्रीसुंदर आणि कुमारी वैशाली प्रल्हाद भोसले यांचं कायदेशीररित्या लग्न होणे असे जर आपल्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने किंवा तिने लग्नाचा संपूर्ण खर्च घेऊन 2 साक्षीदारासह येथे हजर राहा। नसता यापुढे एक शब्द हे उच्चारू नये। त्याचप्रमाणे निखिल आणि वैशाली तुम्हा दोघांपैकी कोणाला आपला कायद्याने परस्पराची विवाह होऊ नये असे योग्य कारण माहीत असल्यास न्यायाच्या दिवशी जसे तुम्हाला स्पष्ट सांगावे लागेल तसे आपलं स्पष्ट सांगा असे मी तुम्हाला निक्षून सांगतो व आज्ञा करतो। निखिल काही कारण आहे का? वैशाली काही कारण आहे का? ज्या अर्थी कुणी काही कारण दाखवत नाही त्या अर्थी ह्या विवाहविधीस ईश्वराने आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करू। निखिल आणि वैशाली तुमचं आपण प्रार्थना करू। हे सर्व समर्थ आणि परावान दयावान बापा तुझ्या सूत्राने आम्हाला प्राप्त झालेल्या सर्व आशीर्वादाबद्दल आणि तुझ्या कृपेने मिळालेल्या सर्व दीर्घाबद्दल आम्ही तुझे लेकरे तुझे स्तवन करीतो। प्रेमरूपी पवित्र देवी जतन व्हावे, ती पवित्र राहावी व तिला पूर्ण अवस्था प्राप्त व्हावी म्हणून ती विवाह संस्था तू स्थापन केली आहे। तिच्याबद्दल विशेषतः या प्रसंगी आम्ही तुझे उपकार मानतो।
ह्या तुझ्या सेवकांना परस्पर संबंधी वाटणारा आनंद आणि परस्परावरील ज्या प्रेमाने व विश्वासाने पवित्र गृहस्थाश्रमात ही प्रवेश करीत आहे त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या सहाय्याशिवाय आम्हाला कोणती गोष्ट करावी तशी करता येत नाही. म्हणून आमची तुझ्याजवळ अशी प्रार्थना आहे की ज्याप्रमाणे तू तुझ्या सूत्राने त्यांना एकत्र आणले आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर तुझी कृपा करू त्या संपन्न तरच त्यांना परस्पर संबंधीचा करार तू समक्ष असल्यासारखा करता येईल आणि परस्पराची आता जी वचने देणार आहे ती इमानाने पाळता येईल. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुम्ही परस्पराचे उजवे हात निखिल. तू माझ्या पाठीमध्ये मी निखिल ईश्वरासमोर व येथे जमलेल्या मंडळीसमोर वैशाली तुला असे वचन देतो व तुझ्याशी असा करार करतो की ईश्वर आपणास मरणाने वेगळे करेल तोपर्यंत मी तुझ्याशी पती धर्माने वागून तुझ्यावर प्रेम करेन व इतर सर्व स्त्रिया सोडून तुझ्याशी इमानाने वागेन. या वचनाची व कराराची पूर्णता करण्यासाठी मी तुला आपले धर्मपत्नी म्हणून स्वीकारतो. वैशाली तू माझ्या पाठीमध्ये व येथे जमलेल्या मंडळीसमोर निखिलराव तुम्हाला असे वचन देते व तुम्हाशी असा करार करते की ईश्वर आपणास मरणाने वेगळे करेल तोपर्यंत मी तुम्हाशी पत्नी धर्माने वागून तुम्हावर प्रेम करीन व इतर सर्व पुरुष सोडून तुम्हाची इमानाने वागे. या वचनाची व कराराची पूर्णता करण्यासाठी मी तुम्हाला आपला विवाहित पती म्हणून स्वीकारते. केला आहे याचे दर्शक म्हणून वराने अंगठी आणि मंगळसूत्र आणलं असेल तर ह्या पवित्र वचनावर याच्यात मला बघते वधूने काय आणलं असेल हे कराराची अंगठी आणलेली आहे. वराच्या देण्याने आणि वधूच्या घेण्याने ते एकमेकाचा परस्पराशी जोडले जातात. त्याचप्रमाणे हे मंगळसूत्र आणलेलं आहे. वराच्या देण्याने आणि वधूच्या घेण्याने ते एकमेकाचा स्वीकार करतील. त्याचप्रमाणे वधूने सुद्धा वरासाठी ही कराराची अंगठी आणलेली आहे. वधूच्या देण्याने आणि वराच्या घेण्याने ते एकमेकाचा स्वीकार करतात. पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात निखिल मी तुला अशी सूचना देतो की ही कराराची अंगठी आपल्या पत्नीच्या डाव्या हाताच्या करंगजवळच्या बोटामध्ये घाल. आता काढा फोटो कशा इकडे बघायचा एक मिनिट. आणि हे मंगळसूत्र गळ्यामध्ये घाल.
नाही काढू दे ना काढ हे बघू परिपूर्ण टाकलं ते नंतर मग फोटो काढायचे. त्याचप्रमाणे वधूने सुद्धा वरासाठी कराराची अंगठी आणलेली आहे. वधूच्या देण्याने आणि वराच्या घेण्याने ते एकमेकाचा स्वीकार करू. पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात वैशाली मित्राची सूचना देतो की ही कराराची अंगठी आपल्या पतीच्या डाव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटावर आहे. दोन्ही हाताने पकडायचं. आणि आजपासून पुढे मरणाने तुमचा वियोग होईल तोपर्यंत सुखाच्या दुःखाच्या श्रीमंतीच्या दारिद्र्याच्या रोगाच्या आरोग्याच्या अवस्थात परस्पर प्रेम करून परस्पराचे समाधान करण्यात परस्पराची बांध आणि येथे जमलेल्या मंडळीसमोर परस्पराशी करार करून पवित्र व्यवहाराने बद्ध झालात. त्याची पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने मी असे प्रसिद्ध करतो की तुम्ही पती पत्नी झालात. ज्यांना देवाने संयुक्त केले आहे त्यांना कोणत्याही मनुष्याने विभक्त करू नये. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा तो तुम्हाला आशीर्वाद देऊ, तुमचे संरक्षण करू आणि तुमचा प्रतिपाळ करू. तुम्ही प्रभूला संतोष द्यावा आणि पवित्रपणे परस्पर प्रेम करीत एकत्र नांदावे म्हणून तो आपल्या देशाच्या संपत्तीचा तुम्हावर वर्षाव करू. आमेन. देव बापाचं वचन ऐकूया. स्त्रियांनो, तुम्ही जसे प्रभूच्या अधीन असा तसे आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीर तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावेत. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पतीवर प्रीती करा. ख्रिस्त करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःसाठी सादर करावी. म्हणजे तिला दाग, सुरकुती किंवा अशा प्रकारचे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपला पतीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो आणि कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही व त्याचे पालन पोषण करतो. तसे ख्रिस्तही मंडळीचे पालन पोषण. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नामास मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असतो. आज यांच्या शुभ लग्नपेक्षात त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी, त्यांचे शुभ चिंतन करण्यासाठी आणि आपण सर्वजण परमेश्वराचे गौरव करण्यासाठी या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत. पवित्र शास्त्राच्या आधारे वधूवरांना 4-5 गोष्टी सांगत असताना त्याचा आपण सर्व ख्रिस्ती सभासदाने मनन करावं, चिंतन करावं अशा त्या आहेत. या सर्व गोष्टीची गरज आज आपणाला या युगामध्ये आहे. पहिली गोष्ट, देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच मध्ये राहतो. म्हणून तुम्ही दोघे वैशाली आणि निकी, तुम्ही दोघे एकमेकावर मनापासून प्रेम करा. आता नवीन जीवनाला, नवीन गृहस्थामाला सुरुवात करीत आहात म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही दोघे एकमेकावर मनापासून प्रेम करा.
म्हणजे तुमच्या घरात शांती, सौख्य आणि समाधान या गोष्टी नांदतील. दुसरी गोष्ट ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन आहे. तुम्ही दोघे एकमेकावर विश्वास ठेवा व एकमेकावर विसंबून राहा. म्हणजे तुमची सर्व गरज गौरवाने भागली. म्हणून पुन्हा सांगतो की तुम्ही दोघेही प्रार्थनामय जीवन. चौथी गोष्ट ख्रिस्ती जीवन हे त्यागमय जीवन आहे. घेण्यापेक्षा देणे हा सद्गुण देवाने ख्रिस्ताला आमच्या पुढे ठेवून आमच्या पुढे ठेविला आहे. त्या सुवर्तनाचा प्रचार करण्यासाठी त्याच्या सुवर्तमानाची वाढ होण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा दशांश नियमितपणे त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आणावा. एवढंच केवळ नव्हे तर आपल्याला परमेश्वराने ते जीवन दिलेलं आहे. त्या जीवनात हे सन्मान करणारं जीवन आहे. तुम्ही दोघेही कुटुंब म्हणून जीवन जगत असताना तुमच्याकडे नातेवाईक येतील, मित्रमंडळी येतील किंवा गरजवंत येतील. त्यांचा तुम्ही प्रेमाने स्वागत करा. व ख्रिस्ती लग्न हे लग्न आहे आणि हे एकदाच होणारं लग्न आहे. हे तुम्ही समजावून घ्या. आणि हे सरकार मान्य लग्न आहे. हे सर्व करण्यासाठी परमेश्वर बाप तुम्हाला आशीर्वाद दे. यावेळी प्रेम परास्पर प्रेम परास्पर निषेधने हो सकाळी नाडे आणि डीपी म्हातारे यावेळेस साक्षीदार म्हणून सिग्नेचर करतील. साक्षीदार म्हणून सही करतील. प्रभू तारे वधूवर राख सुखी. प्रभू तारे सकल जनाई करतोयोगी सुधारी. प्रभू तारे राख सुखी. प्रभू तारे वधूवर राख सुखी. प्रभू तारे गोड करुणिया सेवतयांचा ही भव पार उतार. वधूवर राख सुखी. सकल समाजा शुभ लग्न. सकल समाजा सुख दुर्गा. आज गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर 2021 5:45 मिनिटांनी निखिल आणि वैशाली दोघे पती पत्नी झालेले आहेत. त्यांना परमेश्वराने जोडले आहे. त्यांना कोणत्याही मनुष्याने विभक्त करू नये. नवरी
बॅनरला सांगा आता वाजू नका ना परवानगी दिल्याशिवाय. आपण प्रार्थना करो. उदात्या तू ग्रहशास्त्र मला आशीर्वाद देऊन तू पवित्र केले आहेस. ज्या तुझ्या सेवा लेकरांना आज आम्ही तुझ्या नावाने संयुक्त केले आहे त्यांच्यावर तुझा आशीर्वाद यावा व त्यांच्यावर तो राहावा. परस्पराचे हित पाहत परस्पराच्या सुखदुःखाचा भार वाहत आणि परस्पराच्या आनंदात सहभागी होऊन त्यांनी एकाने व परस्परांनी प्रेम करत आयुष्यभर नांदावे असे वरदान तू त्यांना दे. त्यांच्या गरजा व गरजवंतांच्या गरजा त्यांना भागवता यावा म्हणून त्यांना त्यांच्या घरात सुबत्ता नांदू दे. हे दैवंत बापा त्यांनी तुझ्या आज्ञा पाळून जन्मभर तुझी सेवा करावी आणि शेवट तुझ्या सनातन राज्यात प्रजाजन व्हावे म्हणून सुख त्यांच्या आत्मे तुझ्या दैवकृपेने संपन्न कर असं मी तुला प्रार्थना करतो. धन्यदार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमा मागतो म्हणून तो आहे. आमेन. तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्यावर न्यास होतो तसे तू आमच्यावर न्यास हो आणि आम्हा आश्वाची राहू नकोस तर आम्हा आशीर्वाद सोडो. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास नुकतेच विवाहबद्ध झालेले मिस्टर निखिल आणि सौ वैशाली निखिल श्रीसुंदर यांच्याबरोबर श्रीसुंदर परिवाराबरोबर भोसले परिवाराबरोबर आणि येथे उपस्थित सर्व लहान थोर विश्वासणाऱ्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. बंधन के मुटियारा आइया बटोला बन के कन्ना दे विच पिपल पतियां बाही चूड़ा खनके. बंधन के मुटियारा आइया बटोला बन के कन्ना दे विच पिपल पतियां बाही चूड़ा खनके. मेरे सोहणिया सोहणिया वे माही मेरा किथे नहीं ओ दिल लगना. मेरे सोहणिया सोहणिया वे माही मेरा किथे नहीं ओ दिल लगना. माही जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे. तू श्रृंगार मेरा तू है माई गहना वे. जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे. तू श्रृंगार मेरा तू है माई गहना वे. हाय दूरी है वैरी जिन्ना तू मेरा ओनी मैं तेरी. मेरे सोहणिया सोहणिया वे माही मेरा किथे नहीं ओ दिल लगना. मेरे सोहणिया सोहणिया वे माही मेरा किथे नहीं ओ दिल लगना. तेरा रास्ता वे नंगे पैर तुरना वे. तू है नाल मेरे ता मैं क्यों है डरना वे. तेरा रास्ता वे नंगे पैर तुरना वे. तू है नाल मेरे ता मैं क्यों है डरना वे. हाय दोनों ने रोना दोनों ने हंसना सबनू वे दसना. मेरे सोहणिया सोहणिया वे माही मेरा किथे नहीं ओ दिल लगना. मेरे सोहणिया सोहणिया
वे माई मेरा कितने नहीं हो दिल लगना, वे माई मेरा कितने नहीं हो दिल लगना, वे माई मेरा कितने नहीं हो दिल लगना। बंधन के मुटियारा आया या पटोला बनके, कन्ना दे बिच पिपल पतिया भाई चूड़ा खनके। बंधन के मुटियारा आया या पटोला बनके, कन्ना दे बिच पिपल पतिया भाई चूड़ा खनके। तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी, मैं जर्द सितारा। ओ करम खुदाया है, तुझे मुझसे मिलाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी, मैं जर्द सितारा। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा। कहीं किसी भी गली में जाऊं मैं, तेरी खुशबू से टकराऊं मैं, हर रात जो आता है मुझे वो ख्वाब तू। तेरा मेरा मिलना दस्तूर है, तेरे होने से मुझ में नूर है, मैं हूँ सोना सा एक आसमां महताब तू। ओ करम खुदाया है, तुझे मैंने जो पाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी, मैं जर्द सितारा। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तेरे बिन अब तो न जीना गवारा। मैंने छोड़े हैं बाकी सारे रास्ते, बस आया हूँ तेरे पास रे। मेरी आंखों में तेरा नाम है, पहचान ले। सब कुछ मेरे लिए तेरे बात है, 100 बातों की एक बात है। मैं ना जाऊंगा कभी तुझे छोड़ के, ये जान ले। ओ करम खुदाया है, तेरा प्यार जो पाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा
दीवानी मैं जर्द सितारा ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा मैं बहता मुसाफिर तू ठहरा किनारा दिल खो गया हो गया किसी का अब रास्ता मिल गया खुशी का आंखों में है ख्वाब सा किसी का अब रास्ता मिल गया खुशी का रिश्ता नया रब्बा दिल छू रहा है खींचे मुझे कोई डोर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर है रब्बा तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर है रब्बा तेरी ओर तेरी ओर तेरी ओर खुलती फिजाएं खुलती घटाएं सर पे नया है आसमां चारों दिशाएं हंस के बुलाएं यूं सब हुए हैं मेहरबान हमें तो यही रब्बा कसम से पता है दिल पे नहीं कोई जोर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर है रब्बा तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर है रब्बा तेरी ओर तेरी ओर तेरी ओर पक्षी वैशालीचं नाव घेतो देवदूत साक्षी शेवटपर्यंत प्रेमाने राहा हीच आहे आज निखिल गावांना करवते एक हीर थी और था एक राजा महान सामर्थ्य राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता आणि प्रपंचपित्या या भूतलावरती प्रपंचपित्या तुझ्या प्रतिरूपाचं आम्हाला तू बनवला ना महान राजा तुझी स्तुती करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रेमप्रभू सर्व योजना तुझ्या असतात प्रपंचपित्या आणि प्रपंचपित्या तुझ्या योजना तू तुझ्या वेळेमध्ये तुझ्या समयामध्ये सफल करतोस पूर्ण करतोस याबद्दल प्रभू आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानून स्तुती करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रेमप्रभू प्रपंचपित्या आजच्या दिवशी प्रपंचपित्या
भोसले परिवार आणि श्री सुंदर परिवार प्रपोषपित्या यांना प्रपोषपित्या नवीन नात्यामध्ये प्रपोषपित्या तू बांधलंस प्रपोषपित्या ही तुझी योजना होती प्रपोषपित्या वैशाली आणि निखिलसाठी प्रपोषपित्या दा प्रभू तिथे पूर्ण केलीस. धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रेमपोषपित्या त्यांच्या विवाहासाठी भोसले परिवाराला आणि श्री सुंदर परिवाराला प्रपोषपित्या संपूर्ण तयारी करत असताना लागणारी सर्व शक्ती सामर्थ्य आर्थिक मदत सर्व काही पुरवलंस याबद्दल धन्यवाद देतो. प्रेमप्रभू सुखाच्या वेळेला प्रपोषपित्या आम्ही तुझ्यापासून दूर जातो आणि दुःखाच्या वेळेला प्रभू आम्ही तुझ्या जवळ येतो. परंतु प्रपोषपित्या सुखाच्या वेळेला देखील प्रपोषपित्या आम्ही प्रत्येक वेळी क्षणोक्षणी प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे प्रपोषपित्या. आणि प्रपोषपित्या तुझी स्तुती तुझी उपकार स्तुती केली पाहिजे प्रपोषपित्या. अशी समज प्रपोषपित्या आम्हा प्रत्येकाला तू दे. आणि प्रपोषपित्या आम्ही आमच्या बोबड्या मुखाने प्रपोषपित्या तुझी स्तुती तुझं गौरव तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रपोषपित्या. त्याचा देखील प्रपोषपित्या तू स्वीकार करून घेतलास याबद्दल धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. प्रपोषपित्या आता प्रपोषपित्या इथून पुढं प्रपोषपित्या प्रवासाला श्री सुंदर परिवार निघत आहेत देवा प्रभू. नवीन जोडपं देखील प्रपोषपित्या त्यांच्यासोबत देवाप्रपोषपित्या जाण्यासाठी देवा प्रभू तयार आहे प्रपोषपित्या. त्यांचा प्रवास सुखाचा कर, सुखरूपणे इच्छेला असलेली नेऊन पोहोचव. आणि प्रपोषपित्या त्या ठिकाणी प्रभू तुझी स्तुती गौरव तू करून घे. देवाप्रपोषपित्या प्रार्थना ती करतो देवा प्रभू. निखिल आणि वैशालीसाठी प्रपोषपित्या यांना तू जोडलास. यांच्याद्वारे प्रपोषपित्या एक खरं ख्रिस्ती कुटुंब निर्माण होण्यासाठी प्रभू दया आणि कृपा करायची प्रार्थना विनंती करतो. संपूर्ण परिवाराला प्रपोषपित्या आप्तजनांना आमंत्रितांना प्रपोषपित्या घेऊन आलास. आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी दया आणि कृपा पुरवली धन्यवाद देतो प्रभू. जे आमंत्रित आणि देवाप्रपोषपित्या नातेवाईक प्रपोषपित्या परतीच्या प्रवासामध्ये आहेत प्रपोषपित्या त्यांचा देखील प्रवास सुखाचा करून प्रभू त्यांना देखील इच्छा असते नेऊन पोहोचवून तुझी स्तुती गौरव तू करून घे. परत एक वार देवा प्रभू या विवाहासाठी प्रपोषपित्या आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू सुखरूपणे पार पाडलास, दोन्ही कुटुंबाला सहायता केलीस. आणि प्रपोषपित्या दोन्ही कुटुंबामध्ये प्रपोषपित्या तुझं प्रेम सदोदित अखंड असं राहण्यासाठी दया प्रभू तुझी दया आणि कृपा करायची प्रार्थना ती करून इथून पुढचा सर्व वेळ प्रपोषपित्या तुझ्या हाती सोपवतो प्रपोषपित्या. लहान प्रार्थना धन्यवाद असं यजमान करतो म्हणून तो ऐक. आमेन. हाँ ते वजह से खान मुझको दिल में रुख साथ म्यान बाय जानो. वजह से खान मुझको दिल में रुख साथ म्यान बाय जानो. वजह से खान मुझको उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना. दहलीज ऊंची है ये पार करा दे. बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का. एक बार फिर से दहलीज पार करा दे. मुड़ के ना देखो दिलबरो दिलबरो. मुड़ के ना देखो दिलबरो. मुड़ के ना देखो दिलबरो दिलबरो. मुड़ के ना देखो दिलबरो. दर्द की भी पार करा दे. बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का. एक
एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो। उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये